पालम येथे शिवसेना पदाधिकारी यांनी कार्यकर्ता मेळाव्यासाठी आलेल्या पक्षनिरीक्षक खासदार रवींद्र वायकर यांना मराठा समाज बांधवांनी ताफा अडवत घोषणाबाजी केली। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मराठा समाज बांधव यावेळी आक्रमक झाले होते। रवींद्र वायकर यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। आज पालम येथे रवींद्र वायकर आलेले आहेत आणि त्यांच्या सभेनुसार इथे आले असताना सकल गरजवंत मराठा समाजाच्या वतीने आपण त्यांना निवेदन दिलेले आहे। ते निवेदन अशा पद्धतीचे आहे, जरांगे पाटलांनी त्यावेळेस वाशीमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः अध्यादेश काढले असताना त्यांच्यावर अंमलबजावणी करण्यासाठीचा वेळ दिला होता। त्यावेळेपर्यंत आतापर्यंत कोणतंच काही केलेलं नाही। ते निवेदन त्याच्यावर घोषणा करावी व त्याचा आपला भूमिका काय आहे ते स्पष्ट करावी अशा संवेदनानं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। साहेब हे सध्या सत्तेमध्ये असलेले मुख्यमंत्री आणि त्यांचेच कार्यकर्ते रवींद्र वायकर खासदार मुंबई या पालम नगरीमध्ये आल्याच्या नंतर आम्ही त्यांना अशा रीतीचं निवेदन दिलेलं आहे की आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे ज्यावेळेस वाशी येथे मनोजदादा जरांगेचे भव्य अशी जनता जनार्दन जमलेलं होतं आणि मराठा जमलेले होते, त्यावेळेस मराठ्याला राजा छत्रपतीची शपथ खाऊन त्यांनी मी मराठ्याला आरक्षण देतो या शब्दाचं त्यांनी पालन करावं ही आमची सर्व मराठा सकल गरजवंत बांधवांची विनंती आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले। प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी अबोली जोशी, DLP न्यूज पालम।